हाय हॅलो नमस्कार ताईंनो, मी मधू तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. ताईंनो, माझा आवाज जरा बसला आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ असणार आहे आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल. दीपावलीची सेवा करावयाचा कालावधी. सेवा प्रारंभ सोमवार 13 ऑक्टोबर 25, सेवा समाप्त मंगळवार 21 ऑक्टोबर 25. या 9 दिवसात दररोज करावयाची सेवा. तर ताईंनो, दररोज आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढून घ्यायची. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीची पावले काढून घ्यायची. हळद कुंकू वाहून घ्यायचं. आता ताईंनो, माझ्या दाराच्या समोर थोडासा स्पेस आहे, त्यामुळे मी एकाच ठिकाणी गायीचे पावलं काढून घेतले आणि लक्ष्मीचे पावलं पण तिथंच काढले. या 9 दिवसामध्ये ताईंनो, दररोज देवांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, धूप लावायचा, घरात गोमूत्र शिंपडावं. तर ताईंनो, तुम्हाला रांगोळीसमोर दिसत असेल धूपचं पडलेलं, धूप लावायचं, तिथं पंती दिसतीये, पण मी आधीच दीप ओवाळून घेतला होता आणि नंतर व्हिडिओ स्टार्ट केला, त्यामुळे ते विझून गेलं होतं. म्हटलं असू देत आता तसंच व्हिडिओ काढू. तर ताईंनो, ही माझी स्वामींची मूर्ती. ही मूर्ती मी जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनीच डॉक्टरांनी माझ्यासाठी बनवून घेतली होती. तर मग ह्या स्वामींच्या अष्टमी ते अमावस्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. स्वामी महाराजांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळेस स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त अभिषेक करावा. मूर्तीवर अत्तर पण लावायचं असतं बरं का ताईंनो. तर मग मी स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त याचा अभिषेक करून घेतला स्वामींच्या मूर्तीवर आणि नंतर हिना अत्तर पण लावलं. हिना अत्तर हे डॉक्टरांनी सांगलेलं होतं स्वामींसाठीच, त्यामुळे मग मी ते पण लावून घेतलं. ज्यांच्याकडे असेल त्यांनी लावा, ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी फोटोवर लावलं तरी चालतं बरं का. तर ताईंनो, मी अभिषेक घातला ना मूर्तीवर, नंतर मूर्ती उचलून घेतली आणि नंतर मग ते मूर्ती वगैरे पुसून वगैरे घेतली आणि नंतर मी अत्तर लावलं बरं का. डायरेक्ट मी त्याच्यात तामणातच अत्तर वगैरे काही लावलं नव्हतं. आधी अभिषेक करून घेतला, मूर्ती उचलून घेतली तामणातून आणि मग ते हिना अत्तर लावलं. तुम्ही बघू शकता, हे हिना अत्तर आणलेलं होतं डॉक्टरांनी, तेच मी लावून घेतलं. नंतर गंध लावला, नंतर हार वगैरे घातला त्यांचा जो होता स्वामींचा, तो त्यांना छानसं वरती मुकुट आणलेलं आहे, जे बाळकृष्णाला आणलेलं होतं ते लावलं आणि त्यांचा स्वामींचा अभिषेक वगैरे झाला. तर ताईंनो, कुलदेवतेचा टाक घेतला मी. नंतर तुळजापूरची आई आमचं कुलदैवत आहे, तो टाक मी घेतला आणि तामणात ठेवला. आधी तसा ठेवला होता, नंतर उभा करून ठेवला. म्हटलं झोपून कसं अभिषेक घालणार ना, मग तसा उभा करून ठेवला आणि त्याच्यावर 1 वेळा किंवा 16 वेळेस स्त्रीसूक्त म्हणून घ्यायचं, त्याचा अभिषेक घालायचा. तर ताईंनो, अभिषेक झाल्यानंतर आता कुंकुमार्चन सेवा. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 या दरम्यान कुंकुमार्चन करावं. कुलदेवतेचा टाक तामणात ठेवून 5 बोटांनी 108 वेळा नवार्ण मंत्र म्हणून कुंकू व्हायचं आणि तेच कुंकू वर्षभर आपल्या कपाळी लावायचं. आता 108 वेळा कोणतरी जवळ असेल तर त्यांना माळ जपायला लावायची 108 वेळा, किंवा मग आपल्याला किती वेळ लागतो 108 वेळा मंत्र बोलायला तेवढा टायमिंग लावून ठेवायचा आणि म्हणायचं. आणि ती कुंकुमार्चन झालं की तेच कुंकू आपण एखाद्या डब्बीमध्ये, किंवा आता मी तर माझ्या एका छोट्याशा डब्बीमध्ये ठेवते बरं का कुंकुमार्चनचं, तेच मी वर्षभर लावते. तर तुम्ही पण ते असं बाजूला काढून ठेवायचं आणि तेच लावत जायचं. अजून बऱ्याच सेवा आहेत ताईंनो. अजून भारित रक्षा सेवा, कमळगट्टा माळी, मनीची सेवा, यज्ञ हवन हे सर्व केलं जातं. पण ताईंनो, या सेवेचं सामान माझ्याकडनं आणल्याच झालं नाही. माझ्याकडं जेवढी सेवा होती आहे तेवढीच मी करते आहे, कारण माझ्या बाळामुळं मला जास्त
सेवा होत नाही आहे आणि या सेवेचं सामान पण स्वारगेटच्या केंद्रात मिळेल मला. जवळपास कुठेच केंद्र नाही आहे आणि ते मला खूप लांब पण पडतं आणि आणून देण्यासारखं पण कोण नाही आहे. त्यामुळं म्हटलं जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करूया आणि नेक्स्ट इयर बाळ पण जरा मोठं होईल, त्याला घेऊन जाता येईल आणि मग सगळ्या सेवा पण होतील वेळेवरती. आणि ताईंनो, तुम्ही बघू शकता माझ्या श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ नाही आहे. ती माळीला असं जरा कीड लागल्यासारखं झालं होतं, त्यामुळं मी ती टाकून दिली. म्हटलं आता जेव्हा मी माहेरी जाईल तेव्हा जवळच केंद्र आहे येवल्यामध्ये, तिथून आणल. चला तर मग ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.